मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर बघा तुम्ही आज पाहू शकता आता पावसाला सुरुवात झालेले आणि या आमच्या गावामध्ये सुद्धा आज भरपूर पाऊस पडलेले। तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या गावातला प्रसिद्ध असा कांचन धबधबा दाखवणार आहे। तो धबधबा आता उडवायला सुरुवात झालेले आणि हे पाणी वाहत असताना या ठिकाणचं पूर्ण वातावरण आणि या ठिकाणचं चित्र तुम्हाला दाखवणार आहे आणि तो कांचन धबधबा जो आहे हा कसा प्रसिद्ध झाला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुम्हाला या ठिकाणी जर यायचं असेल तर व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कसं यायचं या धबधब्याला तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला या पुढच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला या धबधब्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो। हा धबधबा कसा प्रसिद्ध झाला तर मित्रांनो, आमच्या गावापासून या धबधब्याकडे जायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात। तर अनेक वर्षांपासून हा धबधबा आहे, म्हणजे ऑलरेडी हा कडे पूर्ण। तर आमची लोक पहिल्यापासून म्हणजे त्या ठिकाणी जायला घाबरायची आणि आई बाबा पण आम्हाला म्हणायचे की त्या ठिकाणी जायचं नाही, त्या ठिकाणी भूत आहेत, त्या गडजामध्ये वाघ आहेत, तिकडं लई भीती असते, तुम्ही तिकडे जाऊ नका असे आम्हाला सांगायची। तर मित्रांनो बघा, मी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आपला आवाज न्यूज नेटवर्क म्हणून एक मराठी न्यूज चॅनल आहे। तर त्या चॅनलमध्ये मी काम करायला जायला लागलो, म्हणजे त्या ठिकाणी मला एक अतुल परदेशी म्हणून हे मुख्य संपादक आहे त्या चॅनलचं, त्यांनी मला काम करायला संधी दिली आणि मग मी त्यामध्ये रिपोर्टिंगचं काम करायला लागलो। तर मी आता माझ्या गावाच्या परिसराच्या बातम्या द्यायचो। तर एक दिवस माझ्या म्हणजे मनामध्ये आलं का आपण त्या ठिकाणी जायचं, पण आई बाबा ते बोलायचे का त्या ठिकाणी जाऊ नको। तरी पण मी न ऐकता त्या ठिकाणी गेलो आणि त्या धबधब्याचं 4 ते 5 वर्ष सतत मी आपल्या आवाजला बातमी करत राहिलो। तर त्या ठिकाणी मित्रांनो आता हा कांचन धबधबा एवढा प्रसिद्ध झाला आहे, तर आमच्या गावामध्ये गाड्या पार्किंगला सुद्धा जागा होत नाही, एवढं प्रसिद्ध झालं आहे। तर मित्रांनो दुसरी एक गोष्ट, त्या धबधब्याचं कांचन हे नाव कसं पडलं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी। तर त्या ठिकाणी जे शेजारी शेती, त्या शेतीचं नाव काचन आहे, काचन नाव आहे त्या शेतीचं, पण आपला आवाजने त्याला फक्त अनुसार दिला आणि कांचन धबधबा झाला, म्हणजे नाव झालं। तर हे कांचन धबधब्या नावामुळं सुद्धा खूप प्रसिद्ध झालेला आहे हा धबधबा। तर या धबधब्याचं एक हे म्हणजे एवढे खूप उंचवर उडणारा हा धबधबे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा गडदे, मोठी गडदे, आणि ह्या गडदमुळे सुद्धा त्याला जास्त म्हणजे प्रसिद्ध झाला आहे तो। आणि तुम्हाला जर समजा आता ह्या धबधब्याला जर भेट द्यायची असेल तर तुम्ही पुण्यावरून जर येत असाल तर तुम्हाला चाकण, खेड आणि नारंगाव, मंचरवरून आल्यानंतर तुम्हाला जुन्नरला यावं लागेल आणि जुन्नरमधून आपटाळ्यावरून इंगळूण आणि इंगळूणमधून शेवटला आंबे हातवीज या ठिकाणी यावं लागेल। आणि तुम्हाला जर मुंबईवरून तुम्ही जर आला तर मग असेच मार्गे जुन्नर आणि जुन्नरवरून आपटाळ्यावरून इंगळूणवरून शेवट आंबे हातवीज असं या धबधब्याकडं यायला तुम्हाला मार्ग आहेत। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की आमच्या या कांचन धबधब्याला तुम्ही अवश्य भेट द्या। तुम्ही एकदम या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या डोळ्याची पार न फिरतील असा हा धबधबा आहे। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। हे बघा, हा आहे कांचन धबधबा, खूप प्रसिद्ध असणारा हा धबधबा आहे। आणि बघा या धबधब्याची उंची बघा किती। आता आपण पुन्हा त्याच्या खाली जाणार आहेत, पण मित्रांनो आपण त्या ठिकाणी बोलू शकणार नाही, कारण धबधब्याचा आवाज एवढा येतो का आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आवाज जाऊ शकणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला तिथं मला कोणतीच माहिती सांगता येणार नाही, कारण त्या ठिकाणी आवाज जास्त येतोय। आणि बघा त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर धबधबा जो ठिकाणी उडतोय त्याच्या आतमध्ये एक मोठी गुहा आहे बघा, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे।